अण्णा तू जा करूक बघतस ता मी साध्य होऊक देणार नाही. बघ तुझी काय अवस्था करून ठेवताय ती. दूध ओतू गेलं असतं. सॉरी. का सॉरी? कसला विचार करते? अभि बच्ची काकीला खूप वाईट वाईट बोलली मी. तू रागात होती ना म्हणून. हा पण त्यांचं वय काय? काही झालं तरी मला असं नाही बोलायला पाहिजे होतं ना. खूप गिल्ट आलाय. हे बघ तुला असं वाटणं साहजिक आहे, पण एक सांगू, हे सगळं जे काय चालू आहे ना यात फक्त वच्ची काकी आपल्याला मदत करू शकते. तुला माहितीये माझा पण विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टी. अजूनही विश्वास ठेवायचा म्हटलं ना तर कधी कधी वाटते काय चालू आहे सगळं. ही सगळी बंधनं, ही भुताटकी काय. पण माझ्या डोळ्यांनी मी बघतोय ना जे अनुभव येत आहेत त्यावरून विश्वास ठेवावा लागतोय मला. बाहेरून बघणाऱ्यांना हे सगळं थोटाड वाटेल, पण आत होरपळून निघणाऱ्यांना याची धाकता कळते. हे बघ वच्ची काकीला आईने या घरात आणलं फक्त तिच्यावर विश्वास ठेवून. मला असं वाटतं आपण पण जरा विश्वास ठेवायला पाहिजे तिच्यावर. आणि तुला जर वाईट वाटत असेल ना तू जे काय बोललीस वच्ची काकीला, तर तू जाऊन माफी मागू शकतेस. असो कसो रे तू हट्टी अण्णा. जित्याची खोड मेल्याशिवाय जाईत नाही म्हणतात, पण हैसर तर मरून सुद्धा तुझे खोडी सुरूच. काय रे जेवचा होता ना तुका? भूक लागली होती ना? होय ना? माका तुझो आणि त्या लावसटीचो हेतू कळलेलो हा. तरीच म्हंटला दोघावा एवढी शांत कित्या? आता मी बघतोय तुम्ही काय करतास. सयाजी, सयाजी, दिलेलं वचन पूर्ण करायचंय. ये खाली. येतोयस ना? मला बोलायचंय तुझ्याशी. सयाजी. कसा लांब जाशील? शब्द दिला होतास ना? नाही पूर्ण केला शब्द. माझं आणि अण्णांचं लग्न लावून देणार होतास ना? दे लग्न लावून दे. सयाजी, सयाजी, सयाजी. काय चाललंय हे? काय करतोस हे असं? चल चल आज चल चल. काय झालंय? वेडास का मूर्खस का तू? माझ्या तोंडावर दरवाजा बंद केलास तू. सुषमा तू काय झालं? आता मला ओळखत पण नाहीयेस का तू? हे तिथे मला काय चाललंय सयाजी? एक तर मला बघून माझ्या तोंडावर दार बंद केलंस आणि आता हे असं काहीतरी बरळतोय. नाही 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 तुला बघून दार बंद नाही केलं मी. मला ना तिथे मला त्या ठिकाणी मला काय झालं सयाजी? सयाजी, सयाजी ये इकडे बस. बस इथे. मला कळलं. हा शांत हो. पाणी देते. हा हे घे सयाजी. शांत. तर मला सांग काय झालं? तू असा का दरवाजा बंद केलास? मला ना तिथे मला काय तिथे सयाजी? काय? सयाजी काय झालं? असं का बोलला सयाजी? इकडे बघ. काय झालं? मला तिथे अण्णा दिसले. नाही अण्णा नाही. मग? मला तिथे तुझी आई दिसली.
सुषमा तुझी आई मला दिसते सारखी. हो म्हणा मी सुषमा सयाजी मी तुला सांगतो. हीच ती बाई. ही बाई मला सारखी सारखी दिसत असते. ही बाई मला त्रास देते. हे सगळं खोटं आहे. खोटं आहे नाही सगळं सांग. खोटं आहे ना? नाही सुषमा हे खरं आहे. हेच ती बाई. हे ना मगाशी ना हे बघ इथे होती ती. इथे माझ्याकडे बघत होती. मला बोलवत होती ती. मग नंतर ना हे बघ या दरवाज्यात आली ती. या दरवाज्यात आली आणि माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. मला काहीतरी सांगत होती. म्हणून मी दरवाजा बंद केला. आणि त्या दिवशी कावेरी इथे होती ना तेव्हा तुझी आई पण इथे होती. हो तिने माझ्याकडून ना वचन घेतलं अण्णांचं आणि तिचं लग्न लावून द्यायचं. इथे कावेरी होती आणि ती बाई इथे होती. मी शब्द दिला होता तिला त्यावेळेस. हीच ती बाई. ही बाई मला खूप त्रास होतो या बाईचा. ही बाई मला सारखी दिसते. ही बाई माझ्या डोळ्यासमोर नाही पाहिजे. ही बाई मला ही बाई नकोय माझ्यासमोर. ही बाई नकोय माझ्यासमोर. ही बाई माझ्यासमोर नकोय. सयाजी शांत हो. सयाजी शांत हो. ही बाई नको. पूर्वाचा लगीन होऊक नको म्हणान. अडी अडचणी आणक बघत होतास ना तुम्ही. ता झाला चांगला झाला. जा मध्ये इला ता बाजूक सरला. आता तरी अण्णा समजून जा. तुका जा वाटता ता एवढा सोपा नाही हा. कित्या बसलास तुम्ही जेवणाच्या ताटावर? आ पूर्वा आणि त्याच्या घोवाच्या अंगात शिरून तुमका तुमची इच्छा पुरी करून घेऊची होती ना. म्हणाल ना अरे अण्णा स्वतःचे संसार तुम्ही उद्ध्वस्त केला. पोरांच्या संसारात आग लावून बघितला आणि आता त्या पूर्वाच्या संसाराची राख करून बघत होतास काय तुम्ही? आणि लक्षात ठेवा आता मी तुमका खैसलाच झाड पकडूक देणार नाही. आता रडून काही होणार नाही सुषमा. सयाजी मला खरं सांग. ती माझी आई होती का? सुषमा मी तुझी शपथ घेऊन सांगतो तुझीच आई होती. सयाजी मला ना आता राग येतोय माझ्या आईचा. यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असणार आहे एखाद्या मुलीसाठी? बघ सुषमा मलाही त्रास होतोय पण हे सत्य आहे आणि सत्य नाकारता येणार नाही. आपल्याला तोंड द्यावंच लागेल. कळत नाही मी काय करू सयाजी. तिकडे माझा संसार माझा नवरा दुसरीकडे माझी आई. ती बाई हा बाईने त्या अण्णासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. स्वतःच्या लेकीला वाऱ्यावर टाकलं. त्या बाई बरोबर हे नाईक जे काही वागलेत ना त्याबद्दलचा राग मी माझ्या मनात आयुष्यभर धगधगत ठेवलाय. त्या बाईला तर हा वाडा उद्ध्वस्त करायचा होता आणि आता काय करतेय ती? काय करतेय? त्या बाईला या वाड्यात नांदायचंय आता. आई 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 का वागतेय जसं तू? तुला तुझ्या मुलीची दया येत नाही का ग? त्याची काळजी नाही वाटत का? त्याच्या संसाराची काळजी नाही वाटत का तुला? लहानपणी ना मला ज्या गोष्टी हव्या असायच्या ना त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा तुझा हट्ट असायचा. तुझा प्रयत्न असायचा. आता असं का? आता मला जे हवंय ते का देत नाहीयेस तू? का देत नाहीयेस सांग. नाही आई मला माझा संसार मांडायचाय. मला सुखात राहायचंय. आई मला सुखाने राहू दे ना. आमची पाठ सोड आई. एक दिवस असा येईल ना तुझ्या मृत्यूला देखील माझ्या लेखी काहीच किंमत नसणार आहे. आई थांबव हे सगळं. थांबव हे सगळं. थांबव हे सगळं. काय दिवस आलेत. एकेकाळी त्या वाड्याच्या हव्यासासाठी आपण काय काय करत होतो आणि आता असं वाटतं या वाड्यातच सगळं संपणार आहे. याची भीती वाटायला लागली मला.
सुषमा खरंच मला एक ना अशी विचित्र भीती वाटते. अण्णा शेवंता मला आणि कावेरीलाच का दिसतात? आम्ही काय केलंय त्यांचं? कधी कधी असं वाटतं ना की एवढंच आयुष्य होतं की ते सगळं संपलं. असं वाटतं ना एक विचित्र अशा अंधाराकडे आपण ओढले जातोय, जिथे जिथे सगळं जग संपलेलं आहे, तिथे तू माझ्यासोबत नाहीयेस, कावेरी अभिराम सोबत नाहीये, ही घरातली माणसं आजूबाजूला नाहीयेत. असं ना विचित्र असे ना आत्मे फिरत असतील असे. सगळं ना सगळं जग तिथे संपलेलं असेल, सगळं असं तिकडे. सयाजी, असं काही होणार नाही. हा, असं काही होणार नाही असं का बोलतोस तू? मी आहे ना, आपण आहोत एकमेकांसोबत. मी तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. अगं पण आता जे घडतंय ते पाहून असं वाटत नाही चांगलं काही घडेल म्हणून. बच्ची मला सांगते की दुर्लक्ष कर, पण मी प्रयत्न करतो पण माझ्याकडून नाही होत ग. माझं डोकं ना असं सैरबैर झालं. कधी वाटतं ना तो हा खेळ संपवून टाकावा, स्वतःला संपवून टाकावं. सयाजी, काय बोलतोस तू? हे सगळं संपवून टाकणार? मग माझं काय? त्यासाठी फक्त तू आहेस सयाजी. मला तुझ्यासोबत राहायचंय. नको म्हणू, मी आहे. हा, आपण यामधून काहीतरी मार्ग काढू. यामधून नक्की काहीतरी मार्ग निघेल. वाटतं तेवढं सोपं नाहीये. हे बघ सयाजी, पण मला एकटं राहायचंय. मला एकटं सोड, मला एकट्याला राहू दे. सयाजी, अण्णा बघतय हा तुझी शक्ती मी. अरे तू काय एकटा पुरून उरीन मी, वच्ची असाय मी. आता मी सावध असे. बोल ह्यो वाडो सोडणार की नाही? अण्णा हळूहळू तुझे मुसके आवळतात आणि मगे तुझ्या शेवंताचा समाचार देते. हा, आता मी जी जागा देईन थैसर निमूटपणे बसायचा. कावेरी काय झालं? भीती वाटते बच्ची काकीशी बोलायला. का? मी त्यांना काय काय बोलली अभि. मी त्यांना चुकीचा समजली. ते मला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांनाच दोष देत होती. तुला माहिती आहे ना, कुमुदनीचा बाजू घेऊन मी किती वाद घातला. पण मी खरं सांगते, मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. पण आता माहित नाही कसं त्यांच्या समोर जाताना पण मला भीती वाटते. आधीची वच्ची काकी असती ना तर तुला समोर पण उभं केलं नसतं तिने. एवढ्या वर्षानंतर ती परत आली, ती खूप बदलली आहे. ती मोठ्या मनाने तुला माफ करेल. ऐक माझं, टेन्शन नको घेऊ. चल चल. बच्ची काकी, काय गो बाय, अजून काय बोलूचा राहुला तर बोल. राघव, मनातली भडास बाहेर काढ, पण मोकळा कर गो बाय. मला माफ कराल का? माफ करणारा मी कोण गो बाय? मला माहितीये तुम्हाला राग आला असेल. अगो, राग रुसवो सगळाच मागे टाकून इलेला मी. बाय तुझ्यावर कित्या गो राग करीन. एवढाच की मी जा सांगतय त्या तुका कळत नाही, पण त्याच्यात तुझी चुकी नाही. तुझ्या हातात असता तर तू केलं पण असतस. तेवढा समजूतदार असस तू. बच्ची काकी, खरं समजूतदार तुम्ही आहात. मी तुम्हाला काय काय बोलली. तुमच्या जागेवर दुसरी कोणी असला असता तर माझ्याशी बोलले पण नसते. मला खूप वाईट वाटतं. आपल्याक वाईट वाटता त्याच्यातच सगळा इला. जा, माझ्या मनात कायव राग नाही.
स्वतःची काळजी घे एवढाच सांगेन. वच्ची काकी, मला अण्णा दिसतात. ते मला घाबरवतात. त्यांनी ना खोबऱ्याची वडी पण माझ्याकडून घेतला. खोबऱ्याची वडी असत ना, माका दिशील पूर्वाला दे गो. अजून दे. आणि ना ते मला सुषमा खोलीत पण घेऊन गेले आणि तिकडे त्यांचं आणि कुमुदनीचा लग्नासाठी वचन द्यायला सांगितलं. कावेरी, तुला पूर्वाचं लग्न लावून द्यायचं होतं ना, ते झालं. मग आता आमचं लग्न लावून द्या ना. सयाजी, तू कावेरीच्या हातात हात देऊन आम्हाला शब्द देशील आमचं लग्न लावून देण्यासाठी. माझी नात इलिया पण जेवण जाणार नाही म्हणता, तिका जेवण पाठव. मी खरं सांगते, कोणी तुझ्यावर विश्वास नाही ठेवल्यान तरी माझा विश्वास असो तुझ्यावर. स्वतः सावध. सयाजी, ये ना इथे, मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुझी आणि कावेरीची मदत हवी. कसली मदत आणि का? मला माझी इच्छा पूर्ण करायची. अशी कोणती इच्छा आहे की त्यामुळे तुम्ही? मला आणि अण्णांना लग्न करायचं. नाही नाही नाही, मी जाणार नाही. मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं, मोकळं व्हायचंय मला. मला काय होणार नाही ना? घरच्यांना काही त्रास नाही होणार ना? बाय, तुझ्या सासूची पुण्याई असा तुझ्या वांगडा आणि अभिराम असा तुझ्या सोबत. तो सांगत ता ऐक. आणि यापुढे जर अण्णा तुका दिसलो तर त्याका घाबरा नको. तो तुझा काही वाकडा करू शकत नाही, त्याची मी खात्री देते, कारण अण्णा माझ्या ताब्यात असा. आणि शेवंता, तिचं काय करणार आहेस तू?